नमस्कार, मी सौ सरिता आगरकर. माझ्या या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. सध्या तुम्हा लोकांसाठी मी वर्ग 10 करिता टेक्नॉलॉजीचे काही लेसन्स घेऊन आलेली आहे आणि हे सर्व लेसन जसं शाळेमध्ये शिकवल्या जातात तसंच फार सोप्या पद्धतीने पार्ट्स करून ते लेसन्स मी तुम्हाला शिकवणार आहे. तुम्हाला नक्कीच समजेल आणि नक्कीच आवडेल. तुम्हाला काही पण डाऊट असल्यास तुम्ही मला त्याच्यावर कमेंट करू शकता किंवा प्रश्न विचारू शकता. मी नक्कीच तुमच्या प्रश्नांचं उत्तर देईल. तुम्ही सर्वांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा सांगावे ही माझी इच्छा आहे. इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 मध्ये आपण आता दुसरा लेसन स्टार्ट करू. तो आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. यामध्ये सर्वात पहिले आपण इंट्रोडक्शन घेऊ. In our body, there are various organ systems like digestive system, respiratory system, excretory system, circulatory systems, and other various external and internal systems. You know, they performing their functions independently, but they have coordination between them. आता तुम्हाला माहीतच आहे की हे सगळे डायजेस्टिव्ह सिस्टम, सर्क्युलेटरी सिस्टम, सगळे जितकेही आपल्या सिस्टम्स आपल्या शरीरामध्ये आहे, ह्युमन बॉडीमध्ये आहे, ते सगळे आपले जे फंक्शन्स आहे ते इंडिपेंडेंटली परफॉर्म करतात. परंतु तरीही त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असते. पण आता कोऑर्डिनेशन कसं असते, जसं आता तुम्हाला माहिती आहे की जर आपण जेवतो आहे, जेवताना आपला डायजेस्टिव्ह सिस्टमचं वेल वर्क करते आहे. त्याचप्रकारे आपले सगळे सिस्टम्स हे आपले फंक्शन बरोबर परफॉर्म करतात. पण जरासं आमचा थोडासा लक्ष इकडे तिकडे गेलं, विचलित झालं, तर आम्ही बघतो की कधी आमच्या ठसका लागतो आणि ठसका लागून आमच्या नाकातून पाणी येते. तशाच प्रकारे आपल्या कानामध्ये तिखट लागते. हे काय आहे? याचा अर्थ आहे की आपले हे सगळे जे सिस्टम्स आहे हे एकमेकांशी जुळलेले आहेत. तर हे सगळे म्हणून त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन आहे आणि ते सगळे सिस्टम्स व्यवस्थितपणे काम करत असतात. फॉर परफॉर्मिंग देअर फंक्शन्स दे नीड कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी. हे सगळे सिस्टम्स जर वेलपणे वर्क करायचे असेल, चांगल्या रीतीने काम करायचे असेल, तर त्यांना काय पाहिजे? कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी पाहिजे. ही एनर्जी मिळते कुठून? ही एनर्जी मिळते कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि लिपिड्स. Carbohydrates, fats and lipids are the main sources of energy and it is harvested by the mitochondria present in each cell. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपण 9वी मध्ये शिकलेलो आहोत की सेलमध्ये एक ऑर्गेनेल्स असते ज्याला मायटोकॉन्ड्रिया म्हणतात आणि त्याला पॉवर स्टेशन सुद्धा म्हणतात. त्यामध्ये एनर्जी परफॉर्म होत असते. तर ही एनर्जी कार्बोहायड्रेट, फॅट्स अँड लिपिड्सद्वारे मायटोकॉन्ड्रियामध्ये तयार होते. आता हे तर कार्बोहायड्रेट, फॅट्स अँड लिपिड्स हे आपण फूड स्टफद्वारे घेत असतो. परंतु कार्बोहायड्रेट, फॅट्स अँड लिपिड्स हे जे फूड स्टफ आहे ते फक्त एनर्जी प्रोड्यूस करायला फक्त त्याचाच उपयोग नाही होत. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला ऑक्सिजन सुद्धा पाहिजे असतं. म्हणजे ओनली फूड स्टफ्स आर नॉट सफिशियंट टू प्रोड्यूस एनर्जी, बट ऑक्सिजन इज ऑल्सो नेसेसरी फॉर दिस पर्पज. दो circulatory system, foodstuffs and oxygen are transported up to cells via circulatory system. Through circulatory system, foodstuff and oxygen are transported up to cell via circulatory system. Each life process, there are various life organs and various life processes. Each life process contributes in its own way in the process of energy production. These all life processes require energy to function. प्रत्येक गोष्ट होण्यासाठी त्यांना एनर्जीची आवश्यकता असते. Humans and other animals consume the fruits and vegetables. Plants are autotrophs. They prepare their own food. ह्युमन्स आणि जे ॲनिमल्स आहे ते फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्सवर असतात आणि प्लांट्स ऑटोट्रॉप्स आहे, त्याच्यामुळे ते आपलं
स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. दे युटिलाइज सम ऑफ द फूड फॉर देमसेल्फ whereas remaining is stored in various parts of plants like fruits, leaves, stems, roots, etc. तुम्हाला माहिती आहे की ही जी एनर्जी तयार होते ही एनर्जी स्टार्चच्या रूपामध्ये प्लांट्सच्या व्हेरियस पार्ट्समध्ये जसं फ्रुट्समध्ये, लिव्समध्ये, स्टेममध्ये, रूट्समध्ये स्टोर होत असते. रूट्समध्ये तुम्हाला माहीत असेल जसं गाजर आहे, रॅडिश आहे, कॅरोट रॅडिशमध्ये रूटच्या रूपामध्ये रूटमध्ये फूड हे स्टार्चच्या रूपामध्ये संचित असते. तशाच प्रकारे स्टेम म्हटलं की पोटॅटो आलं, स्वीट पोटॅटो. इथे स्टार्च हे स्टेमच्या रूपामध्ये संचित असते. लिव्समध्ये आपण पाहिलं तर कोरफट लिव्ह हे आपण बघितलंच आहे. आणि फ्रुट्स तर तुम्हाला माहिती आहे की सगळ्या फ्रुट्समध्ये एनर्जी स्टोर असते. We consume all these various plant material and obtain different nutrients like carbohydrates, fats, proteins, vitamins, minerals, etc. Which food material do we consume to obtain these nutrients? हे जे पण आपण कंझ्युम करतो, जे पण ह्युमन बॉडी जे कंझ्युम करते ते हे सगळे कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स हे जे न्यूट्रिएंट्स आहे हे आपल्याला मिळत असतात. आणि हे सगळे आपल्याला कुठून मिळतात? तुम्हाला माहिती आहे की कार्बोहायड्रेट आपल्याला कुठून मिळते? जसं एक एक्झाम्पल घेऊ. कार्बोहायड्रेट आपल्याला कुठून मिळते? कार्बोहायड्रेट आपल्याला मिळते मिल्क पासून, फ्रूट पासून, जेली पासून, केन शुगर, व्हेजिटेबल्स, पोटॅटो, स्वीट मीट, सिरियल्स लाईक राईस या सर्व आपल्याला कार्बोहायड्रेट. तुमच्या माहितीसाठी 1 ग्राम कार्बोहायड्रेट पासून आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी मिळत असते. पुष्कळसे तुम्ही प्लेयर्स बघितले असतील. ज्यावेळेला तुम्ही गेम्स बघता त्यावेळेला तुम्ही बघितलं असेल की बरेचसे प्लेयर्स ज्या वेळेला त्यांना ब्रेक मिळतो त्यावेळेला ते ग्लुकोज घेत असतात. ग्लुकोज ड्रिंकच्या रूपामध्ये घेतात किंवा खातात. हे कशासाठी? कारण की या वेळेला त्यांना कार्बोहायड्रेट मिळते आणि कार्बोहायड्रेटद्वारे ते एनर्जी गेन करतात ज्याच्यामुळे की ते पुन्हा खेळू शकतात. Now we will start energy living organism and energy production. Observe this diagram. What is the respiration? Respiration means intake of oxygen from surrounding and releasing carbon dioxide in surrounding. That is respiration. In living organisms, respiration occurs at 2 levels, as body level and cellular level. Means लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये 2 प्रकारे रेस्पिरेशन होतं. द एनर्जी ऑब्टेन्ड फ्रॉम फूडस्टफ that is called respiration. So in this case it is body, and this body there is a diaphragm. It is a diaphragm. From nostrils. नॉस्ट्रिल्स मध्ये आपण सराउंडिंग मधून हे जे ऑक्सिजन आहे सराउंडिंग मध्ये ऑक्सिजन आहे हे जे पॅसेज आहे या पॅसेज थ्रू ऑक्सिजन सराउंडिंग मधली आत येते. हे जे आहे इथे लॅरिंग्स आहे. या लॅरिंग्स थ्रू ऑक्सिजन ट्रेकियामध्ये येते. ही जी आहे श्वासनलिका ज्याला ट्रेकिया म्हणतात हे ट्रेकियामध्ये येते. ट्रेकिया इथे 2 भागमध्ये डिवाइड होते कारण की इथे 2 लंग्स असतात. तर हे ट्रेकियाचे 2 ब्रांचेस होतात. या ब्रांचेसला एकेला ब्रॉन्कस हे आहे ब्रॉन्कस, ब्रांचला ब्रॉन्कस म्हणतात आणि दोघांना ब्रॉन्काई म्हणतात. आता हे जे ब्रॉन्कस आहे हे ब्रॉन्कस इथे डिवाइड होते. हे पहा अनेक पार्ट्स मध्ये डिवाइड झालेले हे ब्रॉन्कस. हे जे डिवाइड होतात याला म्हणतात ब्रॉन्क्युलाई. हे जे ब्रॉन्कस हे जे डिवाइड होतात हे ब्रॉन्क्युलस.
डिवाइडेड ब्रॉन्क्युलस. हे ब्रॉन्क्युल्स, बरेचसे हे जे ब्रॉन्क्युल्स आहेत, अनेक ब्रॉन्क्युल्स आहे, हे ब्रॉन्क्युल्स यांच्या टिपवर फुग्यासारखी रचना येते. हे पाही फुग्यासारखे हे टीप हे सॉलेन होऊन जातात. हे फुग्यासारखे ब्रॉन्क्युल्सच्या टीप, हे जे ब्रॉन्क्युल्स आहे, ब्रॉन्क्युल्सचे जे टीप आहे, हे ब्रॉन्क्युल्सचे टीप फुग्यासारखे असे फुगून जातात. आणि हे फुग्यासारखे जे टीप आहे याला म्हणतात एल्व्हिओलाई. या एल्व्हिओलाई हवा भरलेली असते आणि ही हवा जी आहे, ही जी ऑक्सिजन याच्यात आलेली आहे, ही ऑक्सिजन याच्यात भरलेली. त्याच्यामध्ये हे फंक्शन आहे डायफ्रामचं. डायफ्राम जेव्हा रिलॅक्स होते, म्हणजे रिलॅक्स होते म्हणजे खाली होते. हा जो डायफ्राम आता इथे हा वर आहे, हा डायफ्राम जेव्हा रिलॅक्स होते तेव्हा हे खाली होते. खाली झाल्यानंतर हे जे लंग्स आहे हे थोडे फुगतात, कारण की याच्यामध्ये हवा भरलेली असते. हवा भरल्यामुळे हे लंग्स फुगून जातात, त्याच्यामध्ये हवा भरून जाते आणि लंग्स फुगल्यानंतर याच्यामध्ये पूर्ण हवा भरलेली आहे. आता यावेळेला हे जे एल्व्हिओलाई आहे, हे जे हे टिप्सवर जे हे जे एल्व्हिओलाई आहे, या एल्व्हिओलाईच्या सराउंडिंग्स मध्ये, या आजूबाजूला हे सगळे ब्लड वेसल्स आहे. हे सगळे ब्लड वेसल्स आहे याच्या सराउंडिंग्सला आहे. याला पूर्ण ब्लड वेसल कव्हर आहे इकडे. आणि हे जे ब्लड वेसल्स आहे, या ब्लड वेसल्स मध्ये पूर्ण शरीरामधून आलेले कार्बन डायऑक्साईड या ब्लड वेसल्स मध्ये आहे. तर आता इथे या साईडला आता याच्यामध्ये भरलेली आहे, एल्व्हिओलाई मध्ये भरलेली आहे ऑक्सिजन. एका सिंगल याला आपण एल्व्हिओलस म्हणतो आणि जेव्हा बंच असते तेव्हा एल्व्हिओलाई म्हणतो. तर या सिंगल या एल्व्हिओलस मध्ये भरलेली आहे ऑक्सिजन आणि हे जे सराउंडिंग ब्लड वेसल्स आहे याच्यामध्ये भरलेलं आहे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड कुठून आली ते आपण सांगितलं की याचे बॉडी पार्ट्स मधून कार्बन डायऑक्साईड आलेली आहे. इथे या वेळेला इथे डिफ्युजन ऑफ एअर्स होते, म्हणजे या दोन्ही गॅसेस जे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड याचं एक्सचेंज होते. एक्सचेंज म्हणजे आता इथे हे जे ऑक्सिजन आहे, ही ऑक्सिजन या ब्लड वेसल्समध्ये जाते आणि ब्लड वेसल्सची कार्बन डायऑक्साईड आहे ही या एल्व्हिओलाईमध्ये भरते. तर अशा प्रकारे आपण इथे पाहिलं की ही पूर्ण याच्यामध्ये ऑक्सिजन, हे जे कार्बन डायऑक्साईड यात भरते आणि यातील जे ऑक्सिजन भरलेली ही बाहेर निघून जाते, ब्लड वेसल्स मध्ये निघून जाते. आता ही ऑक्सिजन आता हे काय होते की आता हा जो डायफ्राम आहे हा पहिले रिलॅक्स झाला होता. आता रिलॅक्सेशनद्वारे आता याचं झालं कॉन्ट्रॅक्शन. आता हे कॉन्ट्रॅक्ट होतं आणि कॉन्ट्रॅक्ट मध्ये हे डायफ्राम वर उचलला जातो. हे इथे वर गेल्यानंतर इथे हे जे लंग्स आहे इथे दबतात आणि हे प्रेस होतात. या प्रेस झाल्यामुळे हे जी याच्यामध्ये जी कार्बन डायऑक्साईड भरलेली आहे ही पुन्हा वापस इथे थ्रू ट्रेकिया ही नॉस्ट्रिल्स मधून बाहेर निघते.